नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. संप्रज्ञा संस्कृत वर्गातर्फे मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. संप्रज्ञा संस्कृत वर्ग म्हणजे संस्कृत शिकण्याचं एक हब आहे. या ठिकाणी संस्कृतचे विविध विषयांचे कोर्सेस घेतले जातात आणि विशेष म्हणजे या कोर्सेससाठी कोणतीही वयाची अट नाही किंवा पूर्वी कॉलेजमध्ये स्कूलमध्ये संस्कृत विषय असलाच पाहिजे असेही काही बंधन नाही. फक्त शिकण्याची इच्छा आणि संस्कृतची आवड हीच इथे एलिजिबिलिटी आहे. 2018 साली या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून संस्कृत जगामध्ये या संस्थेने आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. त्याचं विशेष कारण म्हणजे सर्व कोर्सेस ऑनलाईन घेतले जातात. यामध्ये लहान मुलांसाठी वयवर्ष 4 ते 10 वर्षांपर्यंतच्या बालसंप्रज्ञा म्हणून एक कोर्स आहे. यात संस्कृत संभाषण, श्लोक, गोष्टी, गाणी व लहान मुलांसाठी योग इत्यादी घेतलं जातं. दुसरा कोर्स आहे निष्क संस्कृतम, ज्यामध्ये इयत्ता 5वी ते 12वीच्या मुलांसाठी संस्कृत का शिकावे, संस्कृत उच्चारण, संस्कृतमधून करिअर, संस्कृत गोष्टी आदी घटक यामध्ये समाविष्ट आहे. कोर्स आहे संस्कृत उच्चारण व स्तोत्र वर्ग. यात उच्चारणाचे नियम तसेच लयबद्ध वृत्तातली स्तोत्रे, बुद्धिवर्धक स्तोत्रे, रोगनाशक स्तोत्रे इत्यादी शिकवली जातात. यानंतर तर्कसंग्रह कार्यशाळा ही एक कोर्स आहे. यामध्ये प्रसिद्ध 6 दर्शनांपैकी एक न्यायदर्शन आहे. यालाच आपण भारतीय न्यायशास्त्र, तर्कशास्त्र म्हणून ओळखतो. त्याचा हा तर्कसंग्रह ग्रंथ आहे. यामध्ये पदार्थविज्ञानही आहे. म्हणूनच हा ग्रंथ आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात असतो. पण याची अजून एक थोडी वेगळी ओळखही आहे. ती म्हणजे तर्कशास्त्र शिकायला मिळते. याचा उपयोग आपली तर्कशक्ती विकसित होण्यासाठी होतो. एकदा याचा अभ्यास केला की कोणताही अभ्यास एकदम सोपा होऊन जातो. त्यामुळे अवघड विषयांचा अभ्यास करण्यापूर्वी याचा अभ्यास एकदम फायदेशीर ठरतो. हा कोर्स लॉच्या विद्यार्थ्यांसाठी तर खूपच उपयुक्त आहे. तर अशी ही तर्कसंग्रह कार्यशाळा. यानंतर शाब्दबोध कार्यशाळाही आहे. यात वाक्यशास्त्र हा विषय घेतला जातो. हा एक संस्कृत भाषेने दिलेला खजिना आहे. तोच खजिना संप्रज्ञा संस्कृतम आपल्यापर्यंत पोहोचवित आहे. आपण व्यवहारात अनेक वाक्ये बोलत असतो, ऐकत वाचत असतो. यातील काही इच्छा व्यक्त करणारी, माहिती देणारी, नियम सांगणारी अशी विविध प्रकारची वाक्ये असतात. शब्दांचे अर्थ आपण शब्दकोश, डिक्शनरीमधून जाणून घेतो, पण वाक्यांची काही अशी सोय नाही. मातृभाषेत आपल्याला ही अडचण येत नाही, कारण खूप प्रॅक्टिस असते. म्हणून शब्दकोश असला तरी वाक्याचा अर्थ लागत नाही. गुगल ट्रान्सलेटरचा वाक्याचा भाषांतरातल्या अनेक गमतीजमती आपण अनुभवतो. वाक्याचा अर्थ आपल्याला कसा समजतो हे सांगणारे शास्त्र म्हणजे वाक्यशास्त्र. यालाच शाब्दबोध असे म्हणतात. ही संस्कृतचीच देणगी आहे. आज जगातील पातळीवर संशोधकांद्वारा याचा अभ्यास चालू आहे. तर अशा या वाक्यशास्त्राची ही कार्यशाळा. यानंतर अन्वय कार्यशाळा ही घेतली जाते. ही खास संस्कृत श्लोकांची कार्यशाळा असते. अवघड वाटणारे श्लोक एकदम सोपे कसे करायचे, अर्थ कसा चटकन लावायचा हे शिकवणारी ही कार्यशाळा आहे. तसाच संस्कृत सुहृद सर्टिफिकेट कोर्स नावाचाही एक 6 महिने कालावधीचा कोर्स आहे. यामध्ये संस्कृत भाषा, टीका ग्रंथ समजण्यासाठी आवश्यक त्या सर्व अंगांचा समावेश आहे. पदच्छेद, नामधातू कृदंत, कारक, समास, अन्वय आणि शाब्दबोध असा सर्व मिळून हा 6 महिन्याचा कोर्स आहे. हा कोर्स नीट केल्यावर संस्कृत तुम्हाला अगदी मित्रवत होईल, म्हणून याचे नाव संस्कृत सुहृद.
तसाच तत्त्वज्ञान कार्यशाळा असाही एक कोर्स आहे. तत्त्वज्ञान हा भारताचा एक अमूल्य ठेवा आहे. भारतीय संस्कृती विश्वामध्ये श्रेष्ठ मानली जाते ती तिच्या या तत्त्वज्ञानामुळेच. तर हे भारतीय संस्कृतीचा पाया असणारा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान या कार्यशाळेत शिकवले जाते, अगदी मुळातून आणि सोप्या पद्धतीने. तसेच योगदर्शन कार्यशाळा, यात योगसूत्रांवर विशेष चर्चासत्र आयोजित केलं जातं, ज्याच्यामध्ये सूत्र, त्याची टीका आणि त्याचा तात्पर्यार्थ आणि रोजच्या जीवनात योगाभ्यास करताना काय मनस्थिती ठेवावी, काय दिशानिर्देश पतंजली महर्षींनी दिलेले आहेत, आत्ताच्या काळामध्ये त्याचा कसा उपयोग करून घ्यावा इत्यादी सर्व विषयांवर चर्चा केली जाते. याशिवाय समाज, प्राचीन भारतीय वादविवाद प्रणाली, आपली स्टडी स्किल्स करणारे आर्षविद्या इत्यादी अनेक प्रकारचे कोर्सेस, कार्यशाळा संप्रज्ञा संस्कृतमध्ये घेतले जातात आणि ते सर्व ऑनलाईन. संप्रज्ञा संस्कृतम ही एक स्वयंप्रेरित संस्था आहे. अभ्यासक्रमातील संस्कृत व इतर संस्कृत सर्वांपर्यंत पोहोचविणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. तर या संप्रज्ञा संस्कृत वर्गामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या या सर्व कोर्सेसचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करतो. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.